हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, या मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? या मागील व्हिडिओमध्ये आपण परिसंस्थेसाठीचा एक तक्ता पाहिला. परिसंस्था म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण? इथं तर पाहणारच आहे, सारखा शब्द तुम्हाला येणार आहे. परिसंस्थेचा तक्ता पाहण्याआधी आपण काय केलं? काही प्रश्नांची उत्तरं पाहिलेली होती, बरोबर की नाही? कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहिली आपण? अन्नसाखळी म्हणजे काय पाहिलं? अन्नसाखळीच्या पातळ्या कोणत्या असतात हे पाहिलं. त्याच्यानंतर अन्न जाळे म्हणजे काय पाहिलं. त्यानंतर तुम्हाला एक पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली होती की दक्षिण भारतामध्ये भाताच्या पिकाची लागवड केली जाते आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीनं प्राथमिक भक्षकांवरती, द्वितीय भक्षकांवरती आणि तृतीय भक्षकांवरती होतो आणि त्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवलेली होती, हो की नाही? आणि त्या प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर आपण परिसंस्थासाठीचा एक तक्ता आपल्याला पूर्ण करायला पुस्तकामध्ये दिलेला होता, तो आपण पूर्ण केलेला आहे मागील लेक्चरमध्ये. पहा, तो तक्ता मी सांगते तुम्हाला आणि आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहा, तो तक्ता कसा आहे? परिसंस्थेचे दोन मुख्य घटक असतात. कोणते घटक हो? जैविक घटक आणि अजैविक घटक. आता मी इथं लिहित बसत नाही. त्यातील पहिल्यांदा आपण अजैविक घटक पाहिले. अजैविक घटकांचे आणखी दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार? भौतिक घटक आणि रासायनिक घटक. भौतिक घटकांमध्ये हवा, पाणी, वारा, मृदा, खनिजे, सूर्यप्रकाश हे सगळे, या सगळ्या घटकांना काय म्हटलं जातं? भौतिक घटक असं म्हटलं जातं. त्यानंतर रासायनिक घटक कोणाला म्हणायचं? काही पोषक द्रव्य असतात, काही रसायनं आपल्याला आवश्यक देखील असतात, आपण त्यांचा खत म्हणून वापर करतो, म्हणून आपण त्यांना पोषक द्रव्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क्षारता असते, त्याच्यानंतर सामू असतो म्हणजे pH त्याला म्हटलं जातं. हे घटक रासायनिक घटकांमध्ये येतात, ओके. त्यानंतर रासायनिक घटकांचे आणखीन दोन प्रकार पडले. कोणते ते दोन प्रकार? असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थांमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? जे काही मूलद्रव्य असतील त्यांना काय म्हणायचं? असेंद्रिय पदार्थ म्हणायचं. कोणकोणते मूलद्रव्य हो? तर ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, कॅल्शियम, पोटॅशियम, हायड्रोजन, सगळे तुम्हाला जे कोणते वाटतील ते सगळे असेंद्रिय पदार्थांमध्ये आपण घेतले. आणि दुसरा प्रकार पाहिलेला होता त्याचा सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ कोणाला म्हणायचं? तर प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कार्बोदके यांना काय म्हटलेलं होतं आपण? सेंद्रिय पदार्थ म्हटलेलं होतं. अशा पद्धतीनं अजैविक घटकाचा रकाना आपण पूर्ण केलेला होता. जैविक घटकाचा देखील आपण केलेला आहे. जैविक घटकांमध्ये सुरुवातीला कोणते दोन येतात? स्वयंपोषी आणि परपोषी, हो की नाही? त्याच्यानंतर स्वयंपोषीचा परत एक प्रकार कोणता हो? उत्पादक. उत्पादकाचा पुन्हा एक प्रकार. त्याच्यामध्ये कोण येतं? उत्पादकांमध्ये वनस्पती येतात. त्यानंतर परपोषीमध्ये दोन येतात, एक म्हणजे प्राणी आणि दुसरे म्हणजे विघटक. विघटकांमध्ये आपल्याला माहिती आहे विघटक कोणाला म्हणतो? जे काही घटक आहेत, असे घटक की जे मृत पदार्थ, कार्बनी पदार्थ सडलेल्या, कुजलेल्या अन्नावरती किंवा घटकांवरती वाढतात, अशा घटकांना आपण विघटक असं म्हटलेलं होतं. आणि प्राण्यांमध्ये एकूण त्याचे पुन्हा तीन प्रकार पडतात. कोणते हो? भक्षकाचा प्रकार प्राणी आणि प्राण्याचा प्रकार. प्राण्यांमध्ये पुन्हा तीन कॉलम. तीनपैकी पहिल्यांदा प्राथमिक भक्षक, दुसरे द्वितीय भक्षक आणि तिसरे तृतीय भक्षक. अशा पद्धतीनं तो परिसंस्थेचा एक मोठा चार्ट किंवा एक मोठा तक्ता आपण या मागील लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. पहा, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरण आणि परिसंस्था यांचा संबंध कसा आहे. पहा, हे पाहण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या धड्याचं जे नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, त्यातलं आपण पर्यावरण म्हणजे आत्ताच्या लेक्चरला पाहणार आहे. या दोन लेक्चरमध्ये, या मागील दोन लेक्चरमध्ये आपण काय केलेली आहे? उजळणी केलेली आहे. आता आपण पाहूयात पर्यावरण कोणाला म्हणायचं. काय हो सांगू शकता तुम्ही पर्यावरण म्हणजे? पर्यावरण तुम्हाला इयत्ता 5वी पासून पर्यावरणीय अभ्यास हा विषय आहे. काय सांगू शकतो आपण? पर्यावरण आपल्या सभोवताली जे काही घटक आहे किंवा आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे याला आपण काय म्हणतो? पर्यावरण. म्हणजेच पर्यावरण ही एक छोटी संकल्पना आहे का? तर नाही. पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे. पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे. आता का व्यापक संकल्पना आहे ते मी तुम्हाला सांगते. व्यापक संकल्पना आहे किंवा असं याला का म्हटलेलं आहे? पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे
का हो का तर याच्यामध्ये सगळे जे काही घटक असतात, मग ते भौतिक असू दे, रासायनिक असू दे, जैविक असू देत, अजैविक असू दे, सगळे घटक या पर्यावरणामध्ये येतात. मग आपण काय करूयात, व्याख्या काय करूयात पर्यावरणाची, तर पर्यावरण म्हणजे आपण असं लिहूयात, आपल्या सभोवती असणारे भौतिक, रासायनिक आणि जैविक अजैविक म्हणा, भौतिकमध्येच अजैविक येणार आहे, अजैविक या सगळ्यांना मिळून भौतिक, रासायनिक, जैविक, अजैविक हे घटक आणि त्यांच्यामध्ये असलेली आंतरक्रिया, त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया यांना आपण काय म्हणणार आहे हो, यांना आपण पर्यावरण असे म्हणतो किंवा याला पर्यावरण म्हणतात. पहा, ही झाली मोठी व्याख्या. काय म्हटलेलं आहे हो मी, आपल्या सभोवती असणारे सगळे घटक. थोडक्यात सांगते, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. ही छोटी व्याख्या. जास्त मार्क पाहिजे असतील तर मोठी लिहा, कमी मार्क पाहिजे असतील तर शॉर्टकट मारा. आपल्या सभोवती असणारी किंवा आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. ही एक व्याख्या. पहा, या ठिकाणी मी 2 व्याख्या लिहिलेल्या आहेत पर्यावरणाच्या. काय काय लिहिलेलं आहे हो, आपल्या सभोवती असणारे भौतिक घटक. भौतिक घटक म्हणजे कोण असतात, हवा, पाणी, मृदा, खनिजे, सूर्यप्रकाश या सगळ्यांना भौतिक घटक म्हटलं जातं. रासायनिक घटक तुम्हाला माहिती आहेत कोणकोणते आहेत, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर जैविक घटक तुम्हाला माहिती आहेत कोणकोणते आहेत, वनस्पती, प्राणी, विघटक आहेत, भक्षक आहेत, यांना जैविक घटक म्हटलं जातं. अजैविक घटक म्हणजेच कोण म्हणतो आपण, भौतिक घटक. हे सगळे घटक आणि त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, या सगळ्यामध्ये आंतरक्रिया होत असते असं मी म्हटलंय. का म्हटलंय असं, पहा, आपण सगळेजण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, आपण आपण मानव आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, हे सगळे पर्यावरणावरती अवलंबून असतात आणि पर्यावरण देखील यांच्यावरती अवलंबून असतात. दोघं देखील कसे असतात, एकमेकांवरती अवलंबून असतात. जगण्यासाठी या दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात. म्हणून या सगळ्या घटकाला काय म्हटलं जातं, तर पर्यावरण असले म्हटलं जातं. थोडक्यात काय सांगू शकतो, आपल्या सभोवताली असणारी परिस्थिती म्हणजे पर्यावरण. हे क्लिअर झालं. पहा, आता पर्यावरणाचे एकूण 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत, पहा, पर्यावरणाचे प्रकार असं लिहूयात आपण. पर्यावरणाचे प्रकार. पहा, 2 प्रकार आहेत. पर्यावरणामध्ये 2 गोष्टी येतात. पहिला आहे नैसर्गिक पर्यावरण. नैसर्गिक घटक देखील त्याच्यामध्ये येतात किंवा यालाच प्राकृतिक पर्यावरण असं देखील म्हटलं जातं. प्राकृतिक पर्यावरण. आता नैसर्गिक पर्यावरण कोणाला म्हणायचं, आपल्या सभोवताली असणारी नैसर्गिक परिस्थिती किंवा प्राकृतिक परिस्थिती. त्याला आपण काय म्हणूयात, आपणच व्याख्या तयार करूयात. काय म्हणूयात, नैसर्गिक पर्यावरण म्हणूयात. मग नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर पहा, हवा, पाणी, मृदा, आणखी खनिजे, आणखी कोण आहे तो, झाडे, वनस्पती, तेच प्राणी, हे सगळे काय आहेत, तर नैसर्गिक घटक आहेत. जे काही आपल्या अवतीभोवती नैसर्गिक घटक आहेत त्या घटकांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक पर्यावरण. आता पर्यावरणाचा दुसरा प्रकार तो आहे मानव निर्मित पर्यावरण. मानव निर्मित पर्यावरण. आता
मानवनिर्मित पर्यावरण कोणाला म्हणायचं? नैसर्गिक पर्यावरण तर समजलं, जे काही आपल्या भोवती दिसतंय, निसर्गामध्ये जे दिसतंय त्याला म्हणायचं नैसर्गिक पर्यावरण. मानवनिर्मित पर्यावरण कोणाला म्हणायचं? पहा, मानवाने निर्माण केलेले किंवा मानवाने तयार केलेले पर्यावरण म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. मानवाने निर्माण केलेले पर्यावरण म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. आता मानवानं कोणतं पर्यावरण तयार केलं आहे बरं? तर पहा, उदाहरण सोपं आहे. मानवानं काय काय तयार केलं हो? मानवानं 2 चाकी गाड्या तयार केल्यात. गाड्या सगळ्या 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, दुचाकी, 4 चाकी, हे मानवनिर्मित पर्यावरण. मोठमोठ्या बिल्डिंग्स हे मानवनिर्मित पर्यावरण आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीज, कारखाने हे मानवनिर्मित पर्यावरण आहे. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो आपण? मोठमोठे मॉल हे देखील मानवनिर्मित पर्यावरण आहे. ह्या सगळ्या गोष्टींना, ज्या काही गोष्टी मानवाने तयार केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींना काय म्हटलं जातं? मानवनिर्मित पर्यावरण. उदाहरणार्थ आपण काय लिहूयात? गाड्या, कारखाने, आणखी काय लिहू शकतो? तर गाड्या, कारखाने, अजून विविध प्रकारचे दुचाकी, 4 चाकी, हे सगळे काय आहेत? तर मानवनिर्मित पर्यावरण आहेत. मोठमोठ्या इमारती हे देखील मानवनिर्मित पर्यावरणाचं उदाहरण आहे. पहा, आता हे झाले 2 प्रकार. काय केले? कोणते प्रकार पाहिले आपण? मानवनिर्मित पर्यावरण आणि नैसर्गिक पर्यावरण. यातलं मानवनिर्मित पर्यावरण हे काय करत असतं? नैसर्गिक पर्यावरणावरती काय करत असतं? डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इफेक्ट करत असतं किंवा त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतं. आणि नैसर्गिक पर्यावरणाचा देखील मानवनिर्मित पर्यावरणावरती परिणाम होत असतो. कशा पद्धतीने होतो? पहा, पहिला आपण पाहूयात मानवनिर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावर कसा परिणाम होतो किंवा होणारा परिणाम. नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम. पहा कशा पद्धतीने होतं. काय सांगितलंय? मानवनिर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम. पहा, मानवनिर्मित पर्यावरणामुळं मानवानं काय निर्माण केलेलं आहे? गाड्या निर्माण केलेल्या आहेत, दुचाकी आणि 4 चाकी. ह्या दुचाकी आणि 4 चाकींमुळे काय होतं? मोठ्या प्रमाणावरती काय होतं? प्रदूषण होतं. आता मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण झालं म्हणजे कारणीभूत कोण झालं? मानवनिर्मित पर्यावरण. त्या प्रदूषणामुळं कशावरती इफेक्ट होतो? हवेमध्ये ते काय होतात? प्रदूषित सगळे जे काही वायू असतात, घटक असतात, ते हवेमध्ये मिसळले जातात. हवेमध्ये मिसळल्यानंतर ती हवा काय होते? दूषित होते. म्हणजेच कोणत्या घटकावरती परिणाम झाला? नैसर्गिक पर्यावरणावरती. मग अशा पद्धतीनं जर का त्याच्यावरती परिणाम झाला तर ते आपल्या इफेक्टला, आपल्या हेल्थला, आरोग्याला चांगलं असतं का हो? चांगलं नसतं. म्हणून आपल्या सगळ्यांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय असते? तर पर्यावरण आपलं स्वच्छ, सुंदर आणि ते कसं व्यवस्थित राहील, त्याचा समतोल कसा राखला जाईल, ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी कोणाची आहे? तर मानवाची जबाबदारी आहे. कारण की मानवाचं अस्तित्व पूर्णपणे पर्यावरणावरती डिपेंड आहे. समजलेलं आहे. आणि नैसर्गिक पर्यावरण कशा पद्धतीनं मानवनिर्मित पर्यावरणावर हानी करतं? तर पहा, नैसर्गिक पर्यावरण मानवनिर्मित पर्यावरणावर नैसर्गिक काय म्हणूयात? पर्यावरणाचा मानवनिर्मित पर्यावरणावर होणारा परिणाम. आता पहा कसा होतो ते. पहा, नैसर्गिक पर्यावरण कधी कधी काय होतं? नैसर्गिक पर्यावरण बिघडलं की काय होतं? त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मोठमोठे पूर येतात किंवा चक्रीवादळ येतं किंवा आणखी काय सांगूत आपण? जंगले पेटतात, वणवा लागतो. आता पूर आला की काय होणार आहे? पूर आलं की सगळं पाणी दूषित होणार आहे. पाणी दूषित झालं की ते पाणी काय करतो? मानव पिण्यासाठी वापरतो. म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणामुळं हानी आत्ता कुणाला झाली? मानवनिर्मित पर्यावरणाला. अशा पद्धतीनं हे दोन्ही घटक एकमेकांवरती सतत अवलंबून असतात आणि ह्या दोन्ही घटकांना एकत्रित मिळून बाळांनो परिसंस्था असं म्हटलं जातं. म्हणजेच पहा, हे दोन्ही घटक म्हणजेच कोण आहेत? नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण. म्हणजेच हे काय आहेत? जैविक घटक आणि अजैविक घटक आहेत. या सगळ्यांची मिळून काय बनलेली असते?
परिसंस्था बनलेली असते. आता परिसंस्था कोणाला म्हणायचं तर आपण आधीच पाहिलेलं आहे. परिसंस्था म्हणजे काय हो तर जैविक घटक आणि अजैविक घटक आणि त्यातील आंतरक्रिया म्हणजेच काय हो परिसंस्था. तर या परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्र आहे. त्या शास्त्राचं नाव आहे परिस्थितिकी शास्त्र किंवा त्याला इंग्लिशमध्ये इकॉलॉजी असं म्हटलं जातं. इंग्लिशमधलं बरं वाटते बाबा. पहा हे काय आहे पारिस्थितिकी शास्त्र. काय म्हणूयात कशाला म्हणायचं तर जैविक आणि अजैविक घटक व अजैविक घटक यातील अंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोण पारिस्थितिकी शास्त्र किंवा त्यालाच इकॉलॉजी असं म्हणायचं. इकॉलॉजी म्हणजेच काय आहे तर इकॉलॉजी हे काय आहे तर जैविक घटक आणि अजैविक घटक यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे परिसंस्थेचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला काय म्हणायचं पारिस्थितिकी शास्त्र. आता परिसंस्था हे काय आहे हो मग हे परिसंस्था एक कार्यात्मक एकक आहे. परिसंस्था हे मूलभूत कार्यात्मक एकक आहे. कोणाचं तर एकक आहे. कोणाचं एकक आहे हे पारिस्थितिकी शास्त्राचं. परिसंस्था आहे पारिस्थितिकी शास्त्राचं एक मूलभूत आणि कार्यात्मक एकक आहे. समजलेलं आहे परिस्थितिकी कोणाला म्हणायचं आणि परिसंस्था कोणाला म्हणायचं. आता पहा तुम्हाला विविध उदाहरणं सांगते मी परिसंस्थेची. परिसंस्था म्हणजे काय पाहिलं आपण सुरुवातीच्या लेक्चरपासून पाहते. पहा उदाहरण नंबर 1 मी एक छोटंसं तळं घेते. एक छोटंसं तळं ही एक प्रकारची परिसंस्था आहे. आता कशी काय मॅडम ही एक प्रकारची परिसंस्था आहे. पहा तळं आहे. तळ्याच्या तिथं जैविक घटक असतात आणि वरती झाड आहे. झाडावरती पक्षी बसलेले आहेत. 2-4 प्राणी असतील. तळ्यामध्ये पाणी आहे. तिथं झाडं आहे. म्हणजेच यामध्ये कोणकोणते घटक आले पहा बरं. हवा पाणी झाडे हे कोण आलं तर झाडे वनस्पती आणि जे काही तिथं कवका वगैरे असतील फंजा वगैरे असतील ते काय झाले हे अजैविक घटक झाले. आणि पाणी हवा सूर्यप्रकाश दगड हे सगळे काय झाले अजैविक घटक झाले. पहिले कोणते झाले जैविक घटक झाले. आणि ह्या दोघांची मिळून काय बनलेली असते परिसंस्था बनली जाते. म्हणून तळ हे देखील एक परिसंस्थेचं उदाहरण आहे. दुसरं मी तुम्हाला सांगते एक मोठं धरण. हे देखील परिसंस्थेचं उदाहरण आहे. कारण की धरणाच्या बाजूला देखील हे सगळे घटक असतात का हो जैविक घटक असतात अजैविक घटक असतात. जैविक घटक कोणते म्हणायचे आपण वनस्पती प्राणी झाडे हे सगळे काय आहेत जैविक घटक आहेत. आणि अजैविक घटक कोणते हवा पाणी मृदा खनिजे हे काय आहेत अजैविक घटक आहेत. हे प्रत्येक धरणाच्या तिथं किंवा तळ्याच्या ठिकाणी असतं. म्हणून ह्या सगळ्यांना कलेक्टिव्हली एकत्र मिळून काय म्हटलं जातं परिसंस्था म्हटलं जातं. आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण. आपली पृथ्वी हे देखील सगळ्यात मोठ्या परिसंस्थेचं उदाहरण आहे. आणि हे सगळं पर्यावरणामध्ये येतं. पर्यावरणातील पृथ्वी ही सगळ्यात मोठी परिसंस्था होय. सगळ्यात मोठी परिसंस्था होय. अशा पद्धतीनं ह्या दोघांचा संबंध येतो. पहा आता पर्यावरण म्हणजेच काय आहेत जैविक आणि अजैविक घटक. आणि जैविक आणि अजैविक घटक म्हणजेच काय आहे
परिसंस्था आहे. अशा पद्धतीनं या दोघांचा संबंध असतो. काय सांगितलेलं आहे? एक महत्त्वाचं वाक्य मी इथं सांगितलेलं आहे, पर्यावरणातील पृथ्वी ही सगळ्यात मोठी परिसंस्था होय. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि ह्या जी काही परिसंस्था आहेत ह्या काही चक्रांवरती चाललेल्या असतात की ती चक्र तुम्ही मागील इयत्तांमध्ये पाहिलेली आहेत. कोणकोणती चक्र आहेत? तर जलचक्र आहे, वायुचक्र आहे, ऑक्सिजन चक्र आहे, नायट्रोजन चक्र आहे. हे जी सगळी चक्र असतात या चक्राची कामं सतत चालू असतात आणि या चक्रामुळं काय केलं जातं तर पर्यावरणाचा जो काही समतोल आहे, पर्यावरणाचं संतुलन आहे ते व्यवस्थित राहतं. हे जर का यांचं कार्य जर चालू नसेल तर पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि हे चक्रांची कुणामुळे चाललेलं असतं? परिसंस्थेमुळे चाललेलं असतं. मग ही जर का चक्र आपण ह्या चक्रांचा सतत काय चालू असतो? व्यवस्थित पद्धतीने त्यांचं कार्य चालू असतं आणि त्यांच्यामुळंच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. मग मानवाची सगळ्यात मोठी जबाबदारी काय आहे की आपल्या पर्यावरणाचा समतोल राखणं, पर्यावरण स्वच्छ राखणं हे पहिली आणि सगळ्यात शेवटची जबाबदारी कुणाची आहे? मानवाची आहे. का तर ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली डिपेंड ऑन अ एन्व्हायरमेंट. आता हे मॅडम काय बोलल्या? ह्युमन एक्झिस्टन्स, मानवाचं अस्तित्व हे कोणावरती अवलंबून आहे? पर्यावरणावरती. कारण की आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये जगत असतो, वाढत असतो, हो की नाही? म्हणजेच आपल्याला जर का जगायचं असेल आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला जर का चांगलं पर्यावरण द्यायचं असेल तर आपली जबाबदारी काय आहे? आपलं पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर राखणे. आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूयात आणि राहिलेलं पुढच्या लेक्चरला पाहूयात.